मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत। त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना खूपच फायदेशीर ठरले आहेत। चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना महाराष्ट्राचा काय विकास केला ते। शिंदे सरकारने महाराष्ट्रात जलसंपदा विकासावर भर दिला। मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागांमध्ये पाणी योजना राबवल्या गेल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। रस्ते आणि पायाभूत सुविधा, रस्ते दुरुस्ती आणि नवीन महामार्ग प्रकल्पासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पात गती देण्यात आली। कृषी क्षेत्रात सुधारणा, शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाचा विचार करण्यात आला। आरोग्य सेवा सुविधा, शासकीय रुग्णालयांसाठी विशेष निधी, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही अंमलबजावणी। शिंदे सरकारने अनेक जनहिताच्या योजना राबवल्या आहेत, त्यामुळे सामान्य लोकांना काय फायदा झाला ते देखील पाहूया। 1. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, मुंबईसह इतर शहरे आणि ग्रामीण भागात स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले। 2. गृहकल्पना योजना, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना। आणि 3 म्हणजे महिला सक्षमीकरण, महिलांसाठी विशेष कर्ज योजना आणि स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना राबवली गेली। तर आता पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावरून महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली। काहींना त्यांना पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला। तर पाहूया कशाला विरोध केला आणि कशाला पाठिंबा दिला ते। 1. मेट्रो कारशेड प्रकल्प, आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाची स्थलांतराच्या निर्णयावरून पर्यावरण प्रेमींना तीव्र विरोध केला। 2. शिवसेना विभाजन, शिवसेनेतून बंडाळी करताना त्यांनी केलेल्या निर्णयावरून राजकीय वादंग निर्माण झाले। आता पाहूया आगामी प्रकल्प आणि भविष्यातील योजना कोणकोणत्या आहेत त्या। एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मराठा आरक्षण, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नवीन उपाययोजना आणि त्यावर काम सुरू आहे। 2. स्मार्ट टीव्ही प्रकल्प, महाराष्ट्रातील 10 नवीन स्मार्ट टीव्ही विकसित करण्यात योजना। 2. स्मार्ट टीव्ही प्रकल्प, महाराष्ट्रातील 10 नवीन स्मार्ट टीव्ही विकसित करण्याची योजना। 3. विद्यार्थी लाभ योजना, विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती आणि शिक्षण लोन सुलभता। तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक बदल घडवले गेले आहेत। त्यांच्या कामांवर तुमचं काय मत आहे? तुम्हाला कसं वाटलं का की त्यांनी महाराष्ट्राला नवीन दिशा दिली आहे? तुमचं मत काय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।